ते काय बोलतील हे तर मी नाही सांगू शकणार. हं? पण माझी खात्री आहे की आम्ही त्यांना जी विनंती केलेली आहे की तुम्ही शासनाचे जे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत त्याच्याबरोबर तुम्ही यायला पाहिजे, मार्गदर्शन करायला पाहिजे आणि काय तुम्हाला हवं ते 2-4 लोकांबरोबर बसून राज्यामध्ये शांतता कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करण्यामध्ये तुम्ही भूमिका वठवली पाहिजे. तुम्हाला दूर राहून चालणार नाही. कारण महाराष्ट्राची सुद्धा तुमच्याकडून अपेक्षा आहे. आता हे माझं काम मी केलेलं आहे आणि मागेच सांगितलं हे शांतता राहावी, प्रश्न सुटावे म्हणून मी कुणालाही भेटायला तयार आहे. त्याच्यामध्ये पवार साहेब हे तर जाणकार आहेत महाराष्ट्राच्या प्रश्नाचे. जाणकार जसे मुख्यमंत्री आम्ही सगळेच आहोत. पण त्यांची जे आहे त्याच्यावरती जे प्रभुत्व आहे, त्यांची जे आहे अभ्यास आहे, त्यांची जो सगळा सेवा आहे, या सगळ्याला जे आहे निश्चितपणे किंमत आहे आणि आमचं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी मिळून प्रश्न सोडवूया. कुणी कमी नाही जास्ती नाही याच्यावर राजकारण आणायचं नाही आणि ते साहेबांनी सुद्धा कबूल केलं.